नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर जनरल सायन्स ही नवीन कन्सेप्ट सामान्य विज्ञान 2027 ला फोकस करून आपण नवीन बॅचेस कशा घेणार आहोत. सायन्स वर्कबुक बॅच म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे. मागच्या 6 महिने झाले ह्या बॅचेस चालू आहेत, पण मी थोडक्यात आता ह्याची इन्फॉर्मेशन देतोय की काय असते ही बॅच. तर वर्कबुक बॅच म्हणजे वेगळं काही नाही. आतापर्यंत 2025 पर्यंत मी आपल्या सामान्य विज्ञान पुस्तकावर आधारित बॅचेस आपण कंडक्ट केल्या, रिटर्न नोट्स आपण द्यायचो. पण आता नवीन जग आहे, बदलते AI टेक्नॉलॉजी आहे, थोडासा त्याचा उपयोग करायला पाहिजे, थोडंसं त्याच्यानुसार आपण पण चेंज व्हायला पाहिजे. यानुसार मी 2 वर्कबुक तयार केलेत जे पूर्णपणे कलरफुल डिजिटल असणार आहेत. जे अशा पद्धतीने आहेत, हे थोडे पहिलं टायटल पेज आहे ज्याच्यावर किती लेक्चर घेणार आहे, कोणत्या पेजवर कोणता टॉपिक आहे, ही इन जनरल माहिती मी लेक्चर सुरू झाल्यावर देईल तुम्हाला. परंतु ही ऑनलाईन स्वरूपात बॅच तुमच्या घरपोच कशी पोहोचेल हे इथं जरा लक्षात घ्या. या बॅच मध्ये तुमच्या घरापर्यंत, तुमच्या ऍड्रेस पर्यंत सगळं मटेरियल येणार आहे. तुम्हाला कसल्याही प्रकारचं झेरॉक्स किंवा काही काढायची गरज नाही. 2027 साठी सायन्समुळे तुमची प्रिलिम राहणार नाही अशी सोय या बॅच मध्ये करण्यात आलेली आहे. सायन्स हा राज्यसेवा, कंबाईन प्रिलिम, कंबाईन मेन्स, गट ब क साठी आहे. याची परिपूर्ण तयारी ह्या एका बॅच मधूनच व्हावी, सगळा पार्ट एकत्र कव्हर व्हावा या उद्देशानं प्रत्येक हा चार्ट आहे, ह्याच्या जवळपास 40 चार्ट आहेत, पूर्ण कलरफुल आहे, एवढं मोठं पुस्तक आहे. ठीक आहे, हे चार्ट्स तुम्हाला कसे वाचायचे, कसा ह्याचा फायदा करून घ्यायचा, हे कसं रिव्हिजन साठी कामाला येईल, हे ऍट दी एंडचा पार्ट आहे. पण हे तुम्हाला आताच तुम्हाला ह्या बॅच सोबत मिळून जाईल. त्यानंतर 2 वर्कबुक मी निर्माण केलेले आहेत. हे असं एक वर्कबुक आहे जे बायोलॉजीचं आहे, 176 पानाचे वर्कबुक आहे, ज्यामध्ये 176 पेजेसच्या नोट्स आहेत थोडक्यात. तर हे 75% फिल केलेलं वर्कबुक आहे. मी आता तुम्ही म्हणताल हे इथं वर दाखवायला पाहिजे खरं तर, पण हे असं का दाखवतो कारण हे सगळं तुम्हाला प्रिंट मिळणार आहे, हे सगळं तुम्हाला घरपोच मिळणार आहे ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना सुद्धा. कोणी गडचिरोली पाहत असेल किंवा कोणी जळगाव, धुळे, सगळ्या दुर्गम भागातून सुद्धा आपली ही पुण्यातले वातावरण, पुण्यासारख्या ठिकाणचं ऑफलाईनचं वातावरण तुमच्यापर्यंत पोहोचावं या उद्देशानं हे प्रिंटेड मटेरियल तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा बॅचचा पार्ट आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्री नावाचा सेपरेट भाग, सेपरेट नोटबुक केलंय, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना 2 वेगळ्या कन्सेप्ट वाटतात. काही लोक बायोलॉजीच करतात. तर मी ते सगळं तुम्हाला अख्ख्या आपल्या 70 ते 80 लेक्चर्स मध्ये हे कव्हर करेल. 2.5 महिन्याची ही बॅच असणार आहे. लाईव्ह, रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपात ही बॅच असणार आहे. वेगवेगळ्या टायमिंग आहेत. आता सध्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, ती चेक करा, ती लेटेस्ट लाईव्ह बॅच आहे आपली. तर हे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं वर्कबुक आहे, ते सुद्धा जवळपास 125 पानाचं आहे. 300 पानात आपल्याला सगळं कव्हर करायचं. सोबतच माझं सामान्य विज्ञानचं पुस्तक सर्वांच्या हातात असतं, त्याला कसं आपण रीड करायचं हे सगळं कॉम्बिनेशन आपण ठरवू. तसेच काही ब्लॅक अँड व्हाईट, आता हे सगळं कलरफुल दाखवलं, हे ब्लॅक अँड व्हाईटचे सुद्धा तुम्हाला प्रिंटेड घरपोच हे पहा. हे जवळपास हे किती पान आहेत, तर हे जवळपास नाही म्हटलं तरी प्रत्येक टॉपिकचे 20 असे 400 आणि आलेले PYQ 600 1000 प्रश्न तुम्हाला मी तुमच्या घरपोच पाठवतोय. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे सुद्धा तुम्हाला प्रिंट काढायची गरज नाही. का तर मी बघितले काही आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी पुणे सोडता, काही मुंबई वगळता, संभाजीनगर वगळता काही जिल्ह्याच्या ठिकाणी 2 रुपये 3 रुपये असे झेरॉक्सचे रेट आहेत. ओके, ते तुम्हाला खरंच महाग पडतात. तर 1000 प्रश्न तुम्हाला झेरॉक्स काढायचं म्हटलं तरी त्याचा 400-500 रुपये खर्च होतो. तर तसं नको व्हायला, किंवा 300-400 जे काय असेल, कॅल्क्युलेट करत बसत नाही, पण जास्त खर्च होतो. तर तो सुद्धा माफक दरात त्याच फीस मध्ये ऍड करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करतोय. ही जी काही बॅच असणार आहे ह्याचं सगळं इंट्रोडक्शन मी पहिल्या लेक्चर मध्ये घेईल. हे फक्त बॅच कशी असणार आहे हे सांगण्यासाठी इथपर्यंत आलोय. यामध्ये असं वर्कबुक असणार आहे, जरा वर्कबुक इथं पाहून घ्या. हे असं वर्कबुक असणार आहे. जेवढं काय आपल्याला इमेजेसचा वापर करता येईल, जेवढं डिजिटली पाहता येईल, जेवढं व्हिज्युअल मेमरी कराल तेवढं मेंदूमध्ये चांगलं साठेल. हे पण सायन्सचाच भाग आहे, विज्ञानाचाच भाग आहे. ओके, हे प्रश्न कसे येतात ते नंतरचा भाग सगळं कव्हर केलं जाईल. याच्यात कुठलाही भाग राहणार नाही. 10वी पर्यंत स्टेट बोर्ड घ्यायची गरज नाही, एवढं मी खात्रीशीर सांगेल. एवढं हे त्या 300 पानात सगळं मेन्शन केलंय. 11वी 12वी NCERT मधला सुद्धा महत्वाचा भाग याच्यात कव्हर केलाय. जवळजवळ हे जे 300 पाने त्यातले असं म्हणू शकता तुम्ही की 150 पानं 10वी पर्यंत स्टेट बोर्ड, 10वी पर्यंत NCERT, उरलेले 150 पानं हे NCERT 11वी आणि 12वीचं आहे, हे तर लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे मी सगळा पार्ट तुमचा कव्हर करणार आहे. ह्या बॅच नंतर तुम्हाला कुठलंही हाय लेवलचं काही करायची गरज नाही. कंबाईनला 15 पैकी 13 तरी प्रश्न तुम्हाला यावेत. मागच्या विद्यार्थ्यांना आलेले आहेत, बघतात विद्यार्थी. राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना 20 पैकी 15, 16, 17 डिपेंड. आता थोडासा हार्ड झालाय पॅटर्न, तरी पण त्याला आपण कशा पद्धतीने डील करता येईल हे आपण या बॅच मध्ये पाहणार आहोत. या बॅच मध्ये अशा पद्धतीने नोट्स असणार आहे, थोडंसं रिकामा असणार आहे, टेबल फॉर्मॅट किंवा थोडं स्ट्रक्चर फॉर्मॅट. रिकाम्या जागा आम्ही भरून देणार आहे क्लासमध्ये विथ कन्सेप्ट क्लॅरिटी. प्रत्येक टॉपिक झाला की त्याची PYQ, प्रत्येक टॉपिक झाला की त्याचे डेली MCQ, म्हणजे तुम्हाला काही उरणारच नाही. मराठी इंग्रजी दोन्ही लँग्वेज मध्ये प्रत्येक MCQ असणार आहे.
हे सगळ्यांनी लक्षात घ्या. फक्त PYQ मराठीत पाठवलीत, इंग्रजीची PDF देतो, ज्यांना पाहिजे त्यांनी झेरॉक्स करून घ्या. पण नोट्स ह्या बायलिंग्युअल आहेत, बऱ्यापैकी मराठी इंग्रजी मिक्स आहे, मूळ मराठी वापरलेला आहे. त्यानंतर हे अशा पद्धतीच्या नोट्स आहेत बघा, हे सगळे इमेजेस मी जेवढ्या शक्य होतील तेवढ्या इमेजेस वापरल्यात आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला नोट्स काढून दिल्यात. हे प्राण्यांचं वर्गीकरण, ज्याच्यावर कंटिन्युअस 3 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे थोडक्यात हे दाखवायचा उद्देश असा आहे की थोडंसं डिजिटली शिकलं की काय होतं, व्हिज्युअलायझेशन येतं. आणि आर्ट असो, तुमचं कॉमर्स असो, त्याचं देणं घेणं नाही मला, म्हणजे मलाही देणं घेणं नाही, कोणाला नाही. तुम्हाला तेवढी मार्क पडलीच पाहिजे. म्हणजे एखाद्या सायन्सच्या विद्यार्थ्याला आर्ट आली पाहिजे म्हणजे येतात, आणि तुम्हाला आर्ट कॉमर्स वाल्याला 12 आली पाहिजे. इतका डिफरन्स आपल्याला करता येतो, फक्त मेहनत घ्यावी लागेल त्याला. म्हणजे सायन्स आहे म्हणजे सायन्सचे मार्क पडतात असं बिलकुल नाही, हे सायन्सच्या विद्यार्थ्यांना चांगलं माहिती. त्यामुळं थोडीशी मेहनत आपण यावर घेणार आहोत. त्यात हे सगळ्या गोष्टी आपण इन्व्हॉल्व करणार आहोत. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्यातला कुठलाय, म्हणजे हे जर तुम्ही बघितले तर मागची जी 2024ची मुख्य परीक्षा झाली गट ब ची, तर त्या गट ब च्या मुख्य परीक्षेचे 12 प्रश्न, 12 पैकी 11 प्रश्न ह्या 300 पानातले आहेत. म्हणजे तुमचं मेन्स पण कव्हर होईल, प्री पण कव्हर होईल. तुम्हाला एकदाच तयारी करायची. 27 साठीचं सायन्स म्हणजे ह्याच्यापेक्षा आणखीन काही बेस्ट असेल किंवा ह्याच्यापेक्षा चांगलं असेल असं मला वाटत नाही. मी एवढं ह्याच्यात मी तुम्हाला म्हणजे एक सांगू शकतो किंवा गॅरंटी वगैरे काही शब्द वापरत नाही मी, परंतु एक विश्वास देऊ शकतो की अशा पद्धतीने आपण जाऊ शकतो. तर हे थोडेसे इमेजेस, तसेच थोडासा नवीन भाग, ह्याचा सगळा उपयोग करून आपण काही भाग इथं पाहणार आहोत. क्लिअर? म्हणजे मी काही फार सगळंच दाखवायला, हे सगळं PDF वगैरे मी काय केलेलं आहे, सॅम्पल PDF वगैरे आपल्या ऍप्लिकेशनला ह्या अपलोड केलेलं आहे. ठीक आहे. तर एक छोटीशी माहिती होती मला तुमच्यापर्यंत द्यायची होती की वर्कबुक बॅच म्हणजे काय. तर वर्कबुक बॅच ही सगळ्यात हाय एंड, सगळ्यात बेस्ट, बेसिक टू ऍडव्हान्स ऑनलाईन स्वरूपात प्रत्येक विद्यार्थ्यांना ऑफलाईनचा फील देईल अशी ही बॅच असणार आहे. हा, पण जे विद्यार्थी पुण्यात आहेत त्यांनी नक्कीच ऑफलाईन बॅचेस करावी. ऑफलाईन म्हणजे शिस्त, ऑफलाईन म्हणजे प्रामाणिकपणे 2 तास आपण पाहतो, हा मोठा फरक आहे. ऑनलाईन मध्ये जे पाहतात तेच खरे त्याचा म्हणजे त्या सिस्टीमचा फायदा करून घेतात, पण प्रत्येक विद्यार्थी करतोच असं नाही. पण ऑफलाईन हा पहिली प्रायोरिटी आहे, त्यात काही डाऊट नाही. पण काही लोकांना हे शक्य नसेल तर ही व्यवस्था तुमच्यापर्यंत, तुमच्या मोबाईलपर्यंत, तुमच्या टॅबपर्यंत मी ऑनलाईनच्या स्वरूपात विथ प्रिंटेड मटेरियल पाठवत आहे. तर या छोट्याशा सेशनमध्ये इथं थांबूया. थँक्यू.